आजचा जो आपला टॉपिक असणार आहे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. आता मल्टिपल आणि सब मल्टिपल मध्ये काय फरक आहे तो फर्स्ट ऑफ ऑल समजून घेऊयात. नंतर त्याचे एक 5-6 फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपण पाहूयात, त्याच्या अकॉर्डिंगली प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. तो मल्टिपल आणि सब मल्टिपल वरती मोस्ट ऑफ द टाइम शो दॅटचे प्रॉब्लेम्स येतात, लक्षात घ्या. याच्यावरती डायरेक्ट प्रूव्ह दॅट समथिंग येईल, तर तिथं तुम्हाला मल्टिपल आणि सब मल्टिपल यूज करून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, त्याचं आपलं हेडिंग असणार आहे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. आता मल्टिपल अँगल्स म्हणजे काय? मल्टिपल म्हणजे काय की थोडक्यात जर आपला एखादा अँगल आपला थीटा असेल, त्याचे मल्टिपल म्हणजे 2 थीटा, 3 थीटा अँड सो ऑन, हे झाले मल्टिपल अँगल्स, राईट. 4 थीटा, 5 थीटा अँड सो ऑन, असं हे झाले मल्टिपल. आपल्याला फक्त 2 थीटा आणि 3 थीटाच आहे मल्टिपल मध्ये. ठीक आहे, so हे झालं मल्टिपल मध्ये. आणि सब मल्टिपल अँगल्स, सब मल्टिपल म्हणजे काय? थीटा असेल, आता सब मल्टिपल म्हणजे डिवाइड, म्हणजे काय? थीटा अपॉन 2 असेल, थीटा अपॉन 3 असेल अँड सो ऑन. सो हे झाले सब मल्टिपल. सो आपल्याला जे काही सिलेबस मध्ये लर्न करायचंय, 2 थीटा 3 थीटा मल्टिपल मध्ये आणि थीटा अपॉन 2 सब मल्टिपल मध्ये, त्याला हाफ अँगल फॉर्म्युला असं पण म्हणतात. ठीक आहे, ओके. आता आपण फॉर्म्युले लिहूयात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 2 थीटा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 2 थीटा. आता एक मिनिट हा. चलो, तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 2 थीटा. आपल्या इथं साइन, कॉस आणि टॅन याचे मल्टिपल अँगल्स पाहिजे 2 थीटा साठी. आता साइन असेल, कॉस असेल, यांच्यासाठी वेगवेगळे काही फॉर्म्युले काय कसे पाहूयात. फर्स्ट आहे आपला साइन 2 थीटा. फर्स्ट फॉर्म्युला आहे आता 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे, किंवा याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे दोन फॉर्म्युले आहेत साइन 2 थीटाचे. आता दोन्ही पैकी नक्की एक्झॅक्टली कुठला यूज करायचा, तर हे सिच्युएशन वरती किंवा तुमच्या प्रॉब्लेम वरती डिपेंड करतं. प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन काय गिवन आहे ती, त्याच्या अकॉर्डिंगली आपण ठरवणार आहे की इथं फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे की सेकंड वाला. क्लिअर, ओके. आता हे झालं साइन, प्लस सेकंड आहे कॉस 2 थीटा. हे साइड बाय साइड तुम्ही नोट डाऊन पण करा, पण इतकं काही स्पीड नाहीये, सो पण आरामातली हे करा. तो कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. त्याचा थर्ड फॉर्म्युला आहे
टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि याचा फोर्थ फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता त्या कॉस मध्ये पहा 4 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. सो अगेन हे डिपेंड करतं सिच्युएशन वरती. काय की आपला कॉस टू थिटा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा शो दॅटच्या प्रॉब्लेम मध्येच यूज करायला लागतो. तर तो आपल्याला त्या शो दॅट मध्ये मग त्या कॉस टू थिटाला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय की साइन कॉस मध्ये करायचंय की फक्त कॉस मध्येच ठेवायचंय की टॅन मध्ये करायचंय. सो या वेगवेगळ्या 4 सिच्युएशनला वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली आपण तो तिथं पर्टिक्युलरली यूज होणार आहे. आणि लास्ट आहे आपला टॅन टू थिटा त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे. टॅन टू थिटा 2 tan theta divided by 1 minus tan square theta. 2 tan theta divided by 1 minus tan square theta. ठीक आहे. So हे झाले 2 थिटा असतील तर त्यासाठी फॉर्म्युले. आता 3 थिटा साठी पण आपल्याला वेगळे फॉर्म्युले आहेत. तीन अँगल साठी आपले वेगवेगळे. ठीक आहे. हा. इथे दुसरं नेक्स्ट हेडिंग टाका. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 3 थीटा. फंक्शन्स ऑफ 3 थीटा. ठीक आहे. आता फर्स्ट येणार आपला फॉर्म्युला साइन 3 थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. सेकंड आहे आपला कॉस 3 थीटा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि थर्ड आहे आपला टॅन 3 थीटा 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा divided by 1 minus 3 tan square theta. ठीक आहे. झालंय ना डाउन करून. आता हे पहा हे 2 थीटाचे फॉर्म्युले किंवा 3 थीटाचे जे काही फॉर्म्युले आहेत हे जनरेट होण्यामागचं लॉजिक तुम्हाला सांगतो. हे आता पहा आपण प्रत्येकाला म्हणजे साइन ए प्लस बी पाहिला कंपाऊंड अँगल साठी. बरोबर. हा. स्वतः सेम 2 थीटाला मी काय करतो थीटा प्लस थीटा म्हणजे इथं साइन 2 थीटाच्या ऐवजी जर मी त्याला असं लिहिलं साइन थीटा प्लस थीटा. बरोबर. तर इथं आपला ए पण थीटाच झाला आणि बी पण थीटाच झाला. बरोबर. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय साइन ए कॉस बी जे काय साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. एक मिनिट हा. हे काय होतं दोघं एकमेकांना. अच्छा इथं प्लस येईल. ठीक आहे. हा काय झाला सिम्पली तर इथं पण साइन थिटा कॉस थिटा हा काय झाला 2 साइन थिटा इंटू थिटा. हाच आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे का साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर. आता याच्यावरनं
टॅन कसा कन्वर्ट करणार किंवा टॅन मध्ये कसं एक्सप्रेस करणार, तर सिम्पली जो काय आपला साइन असणार आहे त्याला कॉसला जर आपण डिवाइड केला, एक मिनिट, 2 tan θ अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा पाहिजे इथे आपल्याला ना. याला सेम लॉजिक आहे, ठीक आहे. काय करायचंय, कॉसने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचंय, वरती आपला टॅन जनरेट होईल, खाली कॉस स्क्वेअर शिल्लक राहील, कॉस स्क्वेअर खाली गेला तो झाला सेक स्क्वेअर, नाही त्यावेळी नाही होत. त्याला काय करायचंय सिम्पली, इथे काय ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. इथं डिवाइडला काही नाहीये, म्हणजे काय असणार आपलं डिवाइडला 1. 1 म्हणजे काय असतो आपला, एक आयडेंटिटी आहे जी की आपण लास्ट लेक्चरला पाहिली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर इथं आपण काय करणार आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, कारण 1 ची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली. ठीक आहे. आता काय करूयात आपण, की दोघांना कॉसने डिवाइड करूयात बोथ साइडला, किंवा कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं ऍक्च्युली आपल्याला. सो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा, न्यूमरेटरला डिवाइड केलं आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड करायचंय. सो हा झाला साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. इथं जर पाहिलं तर एक कॉस स्क्वेअर सोबत एक कॉस गेला, उरला साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस 2. सो इथं आला 2 tan थिटा डिवायडेड बाय, इथं डिनॉमिनेटरला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1. हेच आपल्याला शो करायचंय. इथं टर्म छापले 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो लाईक दॅट हे फॉर्म्युले जनरेट झाले 2 थिटाचे सगळे. ते जस्ट फॉर तुम्हाला रेफरन्स साठी होते, त्याचं काही पर्टिक्युलर प्रूफ वगैरे नाहीये तुम्हाला. ठीक आहे. ते कुठून आले काय आले त्याचा एक जस्ट रेफरन्स दिला तुम्हाला, की आपले कंपाऊंड अँगल वरनच मल्टिपल आणि सब मल्टिपल तयार झाले. कंपाऊंड अँगल वरनं मल्टिपल अँगल तयार झाले, मल्टिपल अँगल वरनं सब मल्टिपल तयार झाले आपले. ठीक आहे. तर त्याचं हे पाहूयात काय, त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम पाहूयात आपण. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेम घ्या मग. ठीक आहे, नोट डाऊन करायची गरज नाहीये. एक्झाम्पल 1, prove that किंवा show that cos 2a is equal to cos square a minus sin square a. हे आपल्याला शो करायचंय, cos 2a is equal to cos square a minus sin square a. ठीक आहे. ओके. आता कसं करणार बरं, सिम्पली सांगा मला. Yes. काय लॉजिक यूज करता येईल इथे. 2a ला आपण घेऊयात a प्लस a, राईट. सो cos 2a जे काय झालं आपला cos a प्लस a. सो इथं आपण cos a प्लस b चा फॉर्म्युला यूज करू शकतो, बरोबर. फक्त a आणि b दोघं पण कसे असणार इथे, सेमच असणार आहेत, cos a प्लस b. cos a प्लस b चा फॉर्म्युला काय आपला, cos a इंटू cos b, पण b च्या ऐवजी पण काय इथे आपला a च आहे. तर इथं थोडंसं वाटलं तर मी तुम्हाला वेगळा कलर करूयात म्हणजे समजेल. ठीक आहे. हा, प्लस सॉरी मायनस साइन a इंटू साइन b.
बट बीच्या ऐवजी पण काय इथे आपला एच आहे, बरोबर. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, सिम्पली हा काय झाला, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. सो तुमच्या मागच्या एक्झामला एका 2 मार्क्सला आलेला प्रॉब्लेम आहे हा. सो आता मल्टिपल अँगल्स सब मल्टिपल अँगल्स मध्ये इथनं पुढे आपल्याला टोटल शो दॅटचेच प्रॉब्लेम पाहायचे. तिथं असं काही पर्टिक्युलर व्हॅल्यू पण असतात, पण ते प्रॉब्लेम्स रेअरली येतात. शो दॅट वरती 100% एक प्रॉब्लेम तुम्हाला येतो. क्लिअर आहे? ओके. झालं हे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम होता. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. इफ cos A is equal to 0.4, find cos 3A. आपल्याला cos A ची व्हॅल्यू माहिती आहे 0.4 आहे. आपल्याला काय विचारलंय, cos 3A. ठीक आहे. सिंपल आहे. पहा, आपल्याकडे cos 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, तो यूज करायचा आहे आणि जस्ट त्याला काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. ओके. सो मग सांगा, cos 3 थिटा, थिटाच्या ऐवजी A यूज करायचं आपल्याला. cos 3A फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब A मायनस 3 cos M. बाय द वे, तुमचं आज काम आहे, हे जे काही आज नवीन फॉर्म्युले इंट्रोड्यूस झाले 6, हे 6च्या 6 फॉर्म्युले आपले तुमचे पार्ट झाले पाहिजेत ऍट एनी कॉस्ट, झालेच पाहिजेत. ठीक आहे. ओके. आता सिम्पली आपल्याला cos A ची व्हॅल्यू माहिती आहे. सो 4 इंटू 0.4 चा क्यूब मायनस 3 इंटू 0.4, 4 चा क्यूब येतो होता 60, 4 इंटू 0.064 मायनस 4 त्रिक 12, 1.2, 0.256 मायनस 1.2, व्हॅल्यू 1 मायनस 0.944. दॅट्स इट. इतकंच करायचंय. हा पण अगेन 2 मार्क्स साठी विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. ह्या टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झामला विचारले जातात. ठीक आहे. चालेल, नोट डाऊन करून. नेक्स्ट प्रॉब्लेम होता, प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट प्रॉब्लेम आहे 2 sin 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. ठीक आहे. हा, आता इथं आपल्याला पहा, स्टार्टिंग करायची आपलं ह्याच्यापासून, काय, कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युलापासून. बट इथं कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला जो काही यूज करणार आहे आपण, तो साइन आणि कॉस मधला यूज करणार आहे. ठीक आहे. साइन आणि कॉस मधला म्हणजे काय, कॉस 2 थिटाकडे येऊयात. कॉस 2 थिटाचा असा कुठला फॉर्म्युला आहे की ज्यात साइन पण आहे आणि कॉस पण आहे, तर तो आहे फर्स्ट, कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आपण तिथनं सुरू करणार आहे. ठीक आहे. कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय येणार आहे आपला, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता हे पहा, हे मी का घेतलं माहितीये का, कारण कॉस 2 थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा, हे म्हणजे 1 मायनस कॉस 2. एका साईडला साइन घ्यायचा, एका साईडला कॉस घ्यायचा. सो दॅट जर मी कॉस 2 थिटा अप्लाय करत असेल तर मला त्यात साइन पण हवा आहे, बरोबर. त्यामुळेच आपली लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड इक्वल आहे. इथं आता टॅनचा किंवा साइनचा फॉर्म्युला यूज करून फायदा आहे का काही, पुढे फर्दर सिम्प्लिफिकेशन
नाही होणार, किंवा होईल बट ते लेंदी होईल. राईट, हेच लॉजिक आहे त्याच्यामागचं. आता इथं काय करायचंय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी यूज करायची. याच्यावरनं कॉस स्क्वेअर थिटा काय येईल बरं आपला, साइन स्क्वेअरला तिकडे नाही, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता ही जी काय व्हॅल्यू असणार आहे आपली, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची या कॉस स्क्वेअरच्या ऐवजी. सो कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय, कॉस स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. सिंपल आहे. सर इज इक्वल टू, WTT म्हणजे वी नो दॅट, त्याचा तो शॉर्टकट आहे. अच्छा, इथे आपण फुल लिहूयात. ठीक आहे. सो हा काय, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. बरोबर. बट आता काय करा की आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस कॉस 2 थिटा. स्वतः इथनं काय करायचं, सिम्पली साइन आणि कॉस एक्सचेंज करा. अच्छा, इथं प्रॉब्लेम साइन 2 थिटा नाही तर साइन स्क्वेअर थिटा पाहिजे प्रॉब्लेम. आता जस्ट काय करा, सिम्पली की 2 साइन स्क्वेअर थिटाला ह्या साईडला ना, तो मायनसचा प्लस झाला आणि कॉसला त्या साईडला जस्ट शिफ्ट करा. सो हेच आपल्याला शो करायचंय, 2 साइन स्क्वेअर थिटा. इथं प्रॉब्लेम लिहिताना मिस्टेक झाली, साइन स्क्वेअर पाहिजे त्या साइन 2 थिटा ला. तर हेच आपल्याला शो करायचं. ठीक आहे. अगेन हा पण आपल्या म्हणजे एका प्रिव्हियस एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. तो ह्या कुठल्या आपल्या कुठला टॉपिक हा आपला, कंपाऊंड अँगल्स, सॉरी मल्टिपल अँगल्स वरती ह्या टाइपचा एक प्रॉब्लेम येतोच 100%. शो दॅट वाला मल्टिपल अँगल्स. झालंय. तर आता नेक्स्ट आहे, अगेन नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. एक्झाम्पल, शो दॅट cos 2a is equal to 2 cos square a minus 1. ठीक आहे, cos 2a is equal to 2 cos square a minus 1. करा बरं, याला शो करायचा प्रयत्न करा. ऍक्च्युअल फॉर्म्युलाच आहे बरोबर ना आपला, cos 2 थिटाचा. हे पहा, आपल्याला स्टार्टिंग करायची cos 2a is equal to cos a plus a. cos a plus a. आता इथे cos a plus b चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय तो फॉर्म्युला आपला, cos a इंटू cos b. आता b च्या ऐवजी aच आहे, मायनस साइन a इंटू साइन a येईल, म्हणजे हा काय झाला आपला cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a. आता इथं पहा, राईट हँड साइडला आपल्याला फक्त cos स्क्वेअरच पाहिजे, आणि इकडे आपल्याकडे काय आहे, राईट हँड साइड मध्ये cos स्क्वेअर ऍज वेल एज साइन स्क्वेअर आहे. सो मग साइन स्क्वेअर जेव्हा जेव्हा आपल्याला साइन स्क्वेअरचं कन्वर्जन कॉस स्क्वेअर मध्ये करायचं असतं, तेव्हा
साइन स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 ही वाली आयडेंटिटी यूज करायची ऑलवेज. सो इथं दाबा काय आपल्याला साइन स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय येणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. आता इथं आपण साइन स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करूयात. कॉस स्क्वेअर ए मायनस 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर ए cos square a plus cos square a 2 cos square a minus 1. ऍक्च्युअल हा एक cos 2 a चा एक फॉर्म्युला आहे बरोबर ना. cos 2 थिटाचा एक फॉर्म्युला पाहिला आपण, तो हा एक त्यातला फॉर्म्युला आहे राईट. एक तुमचा प्रिव्हियस इयरला आलेला प्रॉब्लेम आहे. झालं हे नोट डाऊन करून. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट tan a into tan 60 minus a into tan 60 plus a is equal to tan 3a हे आपल्याला शो करायचं. तर इथं काय करायचंय LHS घ्यायची आहे. त्याला जस्ट सगळे जे काही जिथं जिथं फॉर्म्युला असेल tan a प्लस बी ए मायनस बी अँड सॉन यूज करायचे आणि सिम्प्लिफाय करून त्याला फर्दर सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे ओके. तर चला LHS घेऊयात. काय आपली ए सॉरी tan a इंटू tan 60 मायनस a इंटू tan 60 प्लस a is equal to tan a as it is into tan a minus b. इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. tan a minus b काय tan a minus tan b divided by 1 minus tan a into tan बरोबर. आणि tan a प्लस बी सॉरी तो 1 प्लस आहे. tan a प्लस बी काय tan a प्लस tan b divided by 1 प्लस इथं 1 मायनस पाहिजे बरोबर. आता tan 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगता येईल. √3 त्याला √3 मायनस tan a पण 1 प्लस √3 इंटू tan a इंटू अगेन इथं √3 प्लस tan a डिवायडेड बाय 1 मायनस √3 इंटू tan a. ठीक आहे चला आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करूयात. tan a इंटू √3 मायनस tan a इंटू √3 प्लस
tan a डिवायडेड बाय डिनोमिनेटरचं पण मल्टिप्लिकेशन होईल 1 प्लस √3 इंटू tan a आणि 1 मायनस √3 इंटू tan a. सिंपल आहे. आता न्यूमरेटरला पहा √3 मायनस tan a √3 प्लस tan a. दिस इज ऑफ द फॉर्म a मायनस b a प्लस b. काय फॉर्म्युला येतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. tan a ऍज इट इज आतमध्ये काय √3 चा स्क्वेअर झाला 3 आणि tan a चा स्क्वेअर tan स्क्वेअर आहे. डिनोमिनेटरला पण सेम 1 प्लस √3 इंटू tan a आणि 1 मायनस √3 इंटू आणि म्हणजे ते 1 स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर झाला 3 इंटू tan स्क्वेअर a. बरोबर. म्हणजे जस्ट न्यूमरेटरला मल्टिप्लाय करूयात आतमध्ये. तो हा झाला 3 tan a मायनस tan क्यूब a डिवायडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर a. हाच फॉर्म्युला आहे आपला tan 3a. हेच आपल्याला शो करायचंय. ठीक आहे. तर एकदम स्टेप बाय स्टेप जायचे पहा. आता हे जरी लेंदी वगैरे वाटत असेल, हे जस्ट एकदम स्टेप बाय स्टेप फॉलो केलं ना, मी ऑटोमॅटिक एंड पर्यंत जातो ऑटोमॅटिक. ठीक आहे. जास्त काही म्हणजे काय शोधायचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, त्यांना एकदम स्टेप्स प्रॉपर फॉलो करायच्या. ऑटोमॅटिक आपण एंड पर्यंत जातो. ठीक आहे. सो मल्टिपल अँगल्स म्हणजे काय हे समजलं असेल बऱ्यापैकी. मल्टिपल मध्ये पहा साइन 2 थिटा कॉस 2 थिटा टॅन 2 थिटा आणि साइन 3 थिटा कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटा. हे 6 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट फॉर्म्युले पाहूयात आपण जस्ट सब मल्टिपलचे. तुम्हाला एक फॉर्म्युले इंट्रोड्यूस जस्ट करून देतो म्हणजे आज तुम्हाला फॉर्म्युले करायला बरं होईल. ठीक आहे. टाका मग हेडिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल किंवा त्याला सब मल्टिपल अँगल्स असं म्हणतात. काय आपलं सब मल्टिपल. सब मल्टिपल अँगल्स. ओके ओके. आता सब मल्टिपल अँगल्स कशा असतात सिंपल आहे. आता जेव्हा आपल्याकडे थीटा असतो ना, थीटाला आपण कसं लिहू शकतो बरं 2 इंटू थिटा बाय 2. बरोबर. 2 इंटू थिटा बाय 2 म्हणजेच काय तर त्याला पहा 2 आणि थिटा बाय 2 जर हे दोघं सेपरेट केले तर दिस इज ऑफ द फॉर्म 2 इंटू सम अँगल म्हणजे हा गेला 2 थिटाच्या फॉर्मॅटमध्ये गेला राईट 2 इंटू सम अँगल. आपल्याला हेच लॉजिक इथं यूज करायचे जस्ट आणि आपल्याला साइन थिटा कॉस थिटाचे फॉर्म्युले जनरेट करायचे. आता इथं पहा साइन थिटा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. आता हे येण्यामागचं लॉजिक हेच आहे साइन थिटा इज इक्वल टू याला कसं लिहिलं साइन 2 इंटू थिटा बाय 2 आणि इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. दॅट्स इट. एकदा तुम्ही मल्टिपल अँगल शिकले ना सब मल्टिपल जस्ट एक ऍडजस्टमेंट आहे. थिटाला रिप्लेस करायचे 2 इंटू थिटा बाय 2. दॅट्स इट. कळलंय. सेम सेकंड फॉर्म्युला पण फक्त थिटाच्या ऐवजी थिटा बाय 2 आपल्याला रिप्लेस करायचा आहे. म्हणजे इथं पहा सब मल्टिपल मध्ये जो काय आपला
मल्टिपल मधला 2 थिटा आहे तो रिप्लेस होणार आहे थिटाने आणि जो काही आपला म्हणजे फॉर्म्युला मधला थिटा आहे तो रिप्लेस होणार आहे जस्ट थिटा बाय 2 ने. या दोनच गोष्टी होतात. ठीक आहे. सो फर्स्ट आले tan theta is equal to सॉरी sin theta is equal to 2 sin theta by 2 into cos theta by 2. Then 2 tan theta by 2 upon 1 plus tan square theta by 2. ठीक है. तो cos theta is equal to first आहे cos square theta by 2 minus sin square theta by 2. दूसरा फॉर्म्युला आहे 1 minus 2 sin square theta म्हणजे काय 1 minus 2 sin square theta by 2. सेकंड आहे cos square theta minus 1 2 cos square theta म्हणजे 2 cos square theta by 2 minus 1. लास्ट आहे tan च्या फॉर्मॅट मध्ये 1 minus tan square theta by 2 divided by 1 plus tan square theta by 2. हे झालं cos थिटाचं आणि tan थिटा आपला 3 नंबर 2 tan theta by 2 upon 1 minus tan square theta by 2. ठीक आहे. तर हे आपले सब मल्टिपलचे फॉर्म्युले आहेत. तीनच आहेत बेसिकली. त्याचं लॉजिक पण तुम्हाला सांगितलंय काय सिंपल आहे. जो काही 2 थिटा आहे तो रिप्लेस केलाय थिटाने आणि थिटा जो आहे फॉर्म्युला मधला तो थिटा बाय 2. ठीक आहे. तो यात शो दॅट टाइप्सच प्रॉब्लेम येतात. बाकी काही दुसरे काही जास्त वेगळ्या काही कुठल्या टाइपचे प्रॉब्लेम्स नाहीये. आपण उद्या म्हणजे आज थांबूयात इथे. उद्या हा टॉपिक तर त्याच्यावरती आता दोघे मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात मल्टिपल आणि सब मल्टिपल. ठीक आहे. याच्यावरती एक 4 मार्क्सचा प्रॉब्लेम येतो कन्फर्म शो दॅट आणि एक 2 मार्क्स म्हणजे 6 मार्क्सला हा टॉपिक येतो मल्टिपल आणि सब मल्टिपल. लक्षात ठेवा प्रत्येकाने. ठीक आहे. सो आज यात काय डाऊट आहे कोणाला कुठला काही समजलं नसेल ते उद्या याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण कंटिन्यू करणार आहे. अगेन वन मोर थिंग ह्या वीकेंडला सॅटरडे आणि संडे दोन्ही दिवस आपले ऑफलाईन क्लासेस असतील. ठीक आहे. हा सो प्रत्येकाने अटेम्प्ट करा या वीकेंडला पण सॅटरडे प्लस संडे पूर्ण स्टॅटिस्टिक हे 2 दिवसात म्हणजे 4च लेक्चरचं चॅप्टर आहे. तर आपण सॅटरडे आणि संडे बॅक टू बॅक 2-2 तास घेऊन हे पूर्ण एक चॅप्टर फिनिश होणार आहे. हा चॅप्टर 12 ते 16 मार्क्सला येतो आणि जस्ट कॅल्क्युलेशन्स सोडले तर काहीच नाही. खूप इझी आहे. खूप इझी आहे. सो हे मिस करू नका. ठीक आहे. 12 ते 16 मार्क्स हे खूप आरामात येतात. तुम्हाला इथं मीन फाइंड आउट केला असेल, मीडियन फाइंड आउट केली असेल म्हणजे 50% चॅप्टर तुम्ही हा 10वीतच केलाय. तुम्हाला फक्त मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कंपॅरिझन ऑफ टू सेट्स हे ऍडिशनल शिकायचे. दॅट्स इट. एक ह्या टोटल चॅप्टर मध्ये 7-8च फॉर्म्युले असतील अख्ख्या एका चॅप्टर मध्ये. ठीक आहे. सो ह्या वीकेंडला कुणी मिस करू नका. ह्या वीकेंडला पण जो काय आपला स्टॅटिस्टिक चॅप्टर आहे तो पूर्ण प्लॅन केलेला आहे. ठीक आहे. बाकी ट्रिग्नोमेट्री आपला कंटिन्यू सुरू राहील कारण ह्या वीकेंड पर्यंत ट्रिग्नोमेट्री होणार नाही. तो सॅटर्डे संडे स्टॅटिस्टिक झालं की नेक्स्ट परत आपलं काय म्हणतात त्याला की पुढचं कंटिन्युअस हे करूया. परत ट्रिग्नोमेट्री कंटिन्यू करणार आहे. मग ट्रिग्नोमेट्री फिनिश झालं की मग लास्ट चॅप्टर राहील आपला डेरिव्हेटिव्ह. क्लिअर. ओके. चलो थांबूयात आज इथे आपण. आज जितके काही प्रॉब्लेम मी तुम्हाला कंपाऊंड आणि अलाइड अँगलचे प्रॅक्टिसला दिलेत फुल ऑन प्रॅक्टिस करा त्याच्यावरती. जे काही प्रॉब्लेम येणार नाही ते मला
पर्सनली पाठवा. कारण कसं आहे तुम्हाला आयते सोल्युशन्स दिले तर कोणी काही प्रॅक्टिस करत नाही. तर जे काही प्रॉब्लेम्स अडतील डायरेक्ट मला पाठवा. मी तुम्हाला सोल्युशन देईन. ठीक आहे? चालेल.